पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं जशास तसं उत्तर दिलेलं आपण कालपासून बघतोय। त्यामुळे पाकिस्तानचे हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावलेले आहेत। भारतावरती हल्ला करण्यासाठी शिरलेली पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं भारताने पाडलेली आहेत। तर त्यांचं टेहळणी करणारं अवाक्स विमान सुद्धा पाडण्यात आलेलं आहे। पाकचे ड्रोन हल्ले सुद्धा भारतानं परतवून लावले आहेत। त्यांची F-16 F-17 विमानं लढाऊ विमानं पाडणं म्हणजे यासारखी दुसरी पाकिस्तानची नाचक्की दुसरी नाही असं म्हणावं लागेल। पाकिस्तानचं एअर डिफेन्स तर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। पंजाब नंतर पुढची महत्त्वाची बातमी राजस्थानमधून येते। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून अनेक मोटर बॉम्ब डागण्यात आलेले होते। हे अनेक बॉम्ब इथल्या शेतामध्ये सापडलेत, त्याचे अवशेष शेतामध्ये सापडलेत। त्यामुळे जैसलमेरमध्ये सुद्धा पाकिस्तानकडनं जी काही सीमावर्ती भागामध्ये आगळीक करण्यात आली, अगदी जम्मू पासून ते जैसलमेर पर्यंत अख्ख्या पूर्ण या LOC वरती पाकिस्तानकडनं आगळीक सुरूच आहे। जम्मू पासून जैसलमेर पर्यंत कुठे ड्रोन सोडले जात आहेत, कुठे मिसाईल्स टाकले जात आहेत। तर अशा प्रकारे सीमा भागामध्ये गोळीबार सुरू आहे, त्याचे काही अवशेष तिकडच्या सीमा भागामध्ये सापडत आहेत। त्यानंतर रात्रीत करण्यात आलेली ही कारवाई पाकिस्तानकडनं त्याचे हे अवशेष आज सकाळी देखील ठिकठिकाणी सापडत आहेत। आणि अगदी पाकिस्तानने जेवढे हल्ले केले तेवढे सगळे हल्ले आप जांच कर रहे हैं, ये कर रहे हैं। जिंदा राउंड भी है। हाँ सर, पीछे हो जाइए। आणि जे सगळे बॉम्ब डागलेले आहेत मात्र भारताने ते अगदी यशस्वीपणे निकामी सुद्धा केलेले आहेत। आपण हे काही दृश्य बघतो ज्यामध्ये बॉम्बचे ये जो अभी आप यहाँ पर देख रहे हैं, ये बम से संबंधित है या और कोई आपत्तिजनक चीज है जिसकी अभी जांच कर रहे हैं। इसको डिफ्यूज करने के लिए सेना के जो एक्सपर्ट है वो भी आ रहे हैं और उसके बाद पता लगाएंगे किस लेवल का है, जिंदा है या खत्म हो चुका है। कब का कोई समय बताया? समय अभी वो जो पूरी जानकारी नहीं है कब गिरा है। सर, स्थानीय लोग बता रहे थे करीब 9 बजे गिरा था। मेरा नाम प्रेमदान रत्नू, SHO कोतवाली जैसलमेर। प्रेमदान जी, ये बताइए कि यहाँ पर लोग कह रहे थे 9 बजे करीब खूब सारा ये हुआ था, तो ये बोल रहे किस तरह से खबर आई उसके बाद तत्काल तर काल रात्री पाकिस्ताननं भारतातल्या 15 ते 16 शहरांना कालपासूनच टार्गेट करायचा प्रयत्न केला होता। सुरुवात केली होती मात्र भारतानं पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देत थेट पाकिस्तानात शिरून अनेक शहरांवरती मिसाईल्स आणि ड्रोननं हल्ला केला। अगदीच त्यामुळे पाकड्यांची मात्र चांगलीच भंबीर उडालेली आहे। भारताने अनेक ठिकाणी हल्ले केलेले आहेत। कोणत्या ठिकाणी हल्ले केले ते सुद्धा आपण बघूया। भारतानं पाकिस्तानवरती ज्या ठिकाणी हल्ले केले, ज्या शहरांमध्ये हल्ले केले, तर ती अशी काही ठिकाणं आहेत अगदी पाकिस्तानच्या राजधानीपासून भारतानं हल्ले केलेले आहेत। इस्लामाबाद वरती सुद्धा हल्ला केला, त्यानंतर लाहोर आणि कराचीमध्ये तर सकाळपासूनच हल्ले करायला सुरुवात झालेली होती। ड्रोन हल्ले होते, अगदी स्थानिकांना कळत नव्हतं की नेमकं काय होतंय। मात्र अगदी दुपारपर्यंत त्याची पुष्टी ज्यावेळेला संरक्षण मंत्रालयानं केली तेव्हा लक्षात आलं की कराची आणि लाहोरमध्ये हल्ले करण्यात आले भारताकडनं। कराचीमध्ये तर संपूर्ण बंदरच उद्ध्वस्त करून टाकलंय। श्वेता, 2 दृश्य आपल्या समोर येत आहेत। आपण बघतोय होशियारपूरमध्ये कशा प्रकारे मिसाईल सापडलेला आहे आणि दुसरीकडे जैसलमेरमध्ये सुद्धा जिवंत बॉम्ब आढळलेला आहे। मात्र आपल्या लष्कराने हे दोन्ही बॉम्ब पूर्णपणे निकामी केलेले आहेत। तर ज्या पद्धतीनं भारताकडनं पाकिस्तानकडनं आगळीक झाली त्याला भारतानं दिलेलं चोख प्रत्युत्तर, एकही पाकिस्तानकडनं आलेला ड्रोन असेल किंवा मिसाईल असेल ते भारत भूमीवरती पडून दिलेलं नाहीये। ते हवेतल्या हवेत कशा पद्धतीनं नष्ट केले याचे काही व्हिडिओ सुद्धा आपण बघितले। आणि आता भारताच्या काही भागामध्ये होशियारपूरमध्ये जैसलमेरमध्ये पाकिस्ताननं केलेली ही आगळीक, काही ठिकाणी मिसाईलचे अवशेष सापडले तर एके ठिकाणी जैसलमेरमध्ये हा जिवंत बॉम्ब देखील सापडला। दरम्यान काल रात्री पाकिस्तानने भारतातील 15 ते 16 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। मात्र भारताने या पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देत थेट पाकिस्तानात शिरून अनेक शहरांवरती मिसाईल आणि ड्रोनने हल्ला चढवलेला। त्यामुळे पाकड्यांची चांगलीच भंबीर उडलेली आहे। तर पाहूयात भारतानं नेमका कुठे कुठे पाकिस्तानामध्ये हल्ला केला ते। तर पाकिस्तानला पुरता अर्धमेला करून सोडलेला आहे भारतानं। चारी बाजूनं कोंडी केलेली आहे।
इकडनं नौदल सुद्धा आता मदतीस उतरलेलं आहे, त्यासोबत वायुदलाकडनं तर हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे पाकिस्तानची चारी बाजूनं सध्या कोंडी झाली अशी परिस्थिती पण आहे. जसं दृश्यांमध्ये बघतोय, ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय, इस्लामाबाद थेट राजधानीमध्ये घुसून आपण हल्ला केलेला आहे. बरोबर, इस्लामाबादवरती हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या ते चांगलं जिव्हारी लागलं. राजधानी आपण टार्गेट केली. त्यानंतर सियालकोटवरती तर भारतानं सगळ्यात मोठा हल्ला केला. आणि श्वेता, जर बघितलं, अतिशय महत्वाची शहर आहेत पाकिस्तानच्या दृष्टीने, जी अगदी मानाची आणि मोठी शहर आहेत ती शहर आहेत सगळी. बरोबर आहे. आणि आता लाहोर आणि कराची या ठिकाणी तर सकाळपासूनच भारताकडनं हल्ले सुरू होते. लाहोरच्या विमानतळाबाहेर खरं तर पहिला हल्ला झालेला होता, ड्रोन हल्ला होता तो भारताचा. त्यानंतर कराचीमध्ये हल्ला केल्यानंतर आर्थिक राजधानी म्हणतो जी पाकिस्तानची, त्या कराचीवरती टार्गेट केल्यानंतर आणि हल्ला केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरलाय. आणि कराची म्हणजे सगळ्यात महत्वाचं बंदर सुद्धा आहे. जो व्यापार चालतो पाकिस्तानमध्ये, जी आयात निर्यात केली जाते, सगळी या कराचीमधून होते. पाकिस्तानला पुरेपूर उत्तर देण्याची तयारी आपण भारताने नक्कीच केलेली आहे. त्यामुळे सियालकोट असेल, इस्लामाबाद, लाहोर, कराची या सगळ्या महत्वाच्या ठिकाणी भारतानं हल्ला केल्यानंतर पाकिस्तान पुरता हादरून गेलाय. आणि श्वेता, सगळ्यात महत्वाची गोष्ट इस्लामाबाद सारख्या ठिकाणी जर भारत घुसून हल्ला करू शकतो, आपण आधीच सांगितलेलं आहे, घरामध्ये घुसून आपण मारू. जर दहशतवाद समूळ नष्ट केला नाही तर भारत चोख प्रत्युत्तर देईल. आणि आपली लढाई ही दहशतवादाशी आहे आणि त्याचं पूर्णपणे उत्तर भारतानं आता दिलेलं आहे. बिलकुल. पुढची एक अपडेट बघूयात. पंजाबच्या भटिंडा भागामध्ये पाकनं ड्रोननं जे काही हल्ले केले, भारतानं हे सगळे ड्रोन हल्ले यशस्वीरित्या अगदी परतवून लावले. अगदी भारताने पाकिस्तानचे ड्रोन हवेमध्ये उडवून लावलेले आहेत. तर भटिंडा भागात अनेक ठिकाणी ड्रोनचे तुकडे सापडल्याचं पाहायला मिळत आहे. तर उरीमध्ये रात्रभर पाकिस्तानकडनं सातत्यानं गोळीबार सुरू होता आणि पाकिस्तानच्या या गोळीबारामध्ये उरीतल्या स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय. काहींची दुकानं उद्ध्वस्त झाली आहेत, घरं उद्ध्वस्त झाली आहेत. पण या सगळ्यामध्ये आम्ही एक गोष्ट मानावी लागेल, त्यांचं मन इतकं मोठं आहे की आमच्या घरांचं नुकसान झालं तरी चालेल, आमच्या मालमत्तेचं नुकसान झालं तरी चालेल, पण पाकिस्तानला धडा शिकवायला. हाच आहे भारतावरचा विश्वास, भारतीय सैन्यावरचा विश्वास. तर इकडे आपण बघितलं तर पूंछ असेल, उरी असेल, कुपवाडामध्ये पाकिस्तानने जोरदार गोळीबार केला होता. या गोळीबारात स्थानिकांच्या घराचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक जण दुसरीकडे अगदी आपण जो हल्ला केला हा आपण दहशतवादी तळांवर हल्ला केला, पण पाकिस्तानची नियत बघ, पाकिस्तानने थेट आपल्या भारतीयांवरती, सामान्य नागरिकांवरती हल्ला केलेला आहे. बिलकुल. आणि भारतानं आधी दहशतवादी तळांवरतीच हल्ले केले, तिथे कुठेही पाकिस्तानी सैन्याला किंवा नागरिकांना टार्गेट केलेलं नव्हतं. मात्र पाकिस्तानकडनं ती अपेक्षा नाहीच आहे. त्यामुळे आपल्या मानवी वस्तीवरती ज्या पद्धतीनं हल्ले केलेत, अक्षरशः हे सगळे नागरिक बेजार झालेत. तर भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरानं पाकिस्तान पुरता हादरून गेलाय. पाकच्या मुझफ्फराबादमध्ये भारतानं ड्रोन हल्ले केले. आणि मुझफ्फराबाद भारताच्या हल्ल्यांनी पूर्णपणे हादरून गेलेला आहे. अगदी मुझफ्फराबादमध्ये अशा प्रकारे आपण हल्ला केलाय की पूर्ण पाकिस्तानला याचा धक्का सहन करावा लागेल. हा व्हिडिओ आता बघतोय, हा धमाका बघतोय, तो मुझफ्फराबाद मधला आहे, जिथे भारतानं पुन्हा एकदा हा दणका दिलाय. भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरानं पाकिस्तान कसा हादरून गेलाय, हे धमाके एका मागोमाग एक पाकिस्तानातले वेगवेगळ्या ठिकाणचे. एक गोष्ट मात्र नक्की, आजपर्यंत आपण पाकिस्तानला कायम दूर चरत आलेलो आहे, मात्र पाकिस्तानने भारताचं हे रूप कधीच बघितलेलं नसेल. बिलकुल. आणि ही जी आपली शस्त्र सामुग्री आहे, आपली सामरिक सज्जता जी आहे, ती आपण फक्त राष्ट्रीय सणांच्या दिवशी बघत असतो. मात्र ही वापरली कधी जातात, त्याची वेळ कधी येते वापरण्याची, याचा प्रत्यक्ष अनुभव आपले देशवासीय आता घेत आहेत की कशा पद्धतीने ही सगळी फायटर जेट वापरली जातात. प्रत्यक्ष संघर्षाच्या काळामध्ये हे आता आपण अनुभवतोय. आणि एक मोठी बातमी समोर येते, चंदीगडमध्ये 10 मिनिटांपासून सतत सायरन वाजतायत. बरं, त्याचं कारण म्हणजे प्रशासनानं एक अलर्ट दिलेला आहे तिथल्या स्थानिकांना. आपण विमानतळाकडे म्हणजे चंदीगड विमानतळाकडे एक ड्रोनची हालचाल दिसून आली आणि त्यामुळे सर्वांना सतर्क करण्यात आलंय आणि त्यासाठीच हा 10 मिनिटांपासून सायरन तिथे वाजतोय. पण श्वेता, सगळ्या भारतीयांची पूर्ण तयारी, आपण मॉकड्रिल मध्ये हे शिकलोय, युद्धाच्या प्रसंगी नेमकं काय करायचंय, आपण प्रत्येक भारतीय एक सैनिक म्हणून आता सामोरं जातोय. बिलकुल. आणि म्हणूनच सगळ्यात मोठी प्राथमिकता किंवा गरजेची गोष्ट काय असते, ते स्थानिकांना अलर्ट करणं, सूचित करणं. कारण अशा वेळी काय करावं काही सुचत नाही आणि म्हणूनच घरात थांबावं की बाहेर पळून जावं, इतर ठिकाणी पळून जावं, या संभ्रमात लोक असतात. म्हणूनच चंदीगडमध्ये सायरन वाजवून किंवा मग काही एक निवेदन जारी करून स्थानिकांना सूचित केलं जात आहे काय करावं अशा परिस्थितीमध्ये. कारण चंदीगड विमानतळाच्या दिशेने एक ड्रोन येताना दिसलेला होता, म्हणूनच तिथं अलर्ट जारी केलाय.
भारताच्या अनेक शहरांमध्ये पाककडून हल्ले होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पंजाबच्या अंबालामध्ये तर सायरन वाजवून सतर्क करण्यात येत आहे. ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानकडनं हल्ले होण्याची शक्यता आहे त्या भागातल्या नागरिकांना अलर्ट केलं जात आहे, सायरन वाजवून किंवा आणखी वेगळ्या पद्धतीनं. कारण भारताच्या अनेक शहरांमध्ये पाकिस्तानकडनं हल्ले होण्याची शक्यता आहे. आणि हा पण जो आवाज ऐकतोय सायरनचा आवाज, तो घाबरण्याचा नाहीये तर सतर्क राहण्याचा. आणि भारतीयांची पूर्णपणे तयारी झालेली आहे. ज्या पद्धतीने भारतीय नागरिक आपण सतर्क आहोत, पाकिस्तानला वेळोवेळी याचं उत्तर बघायला मिळणार आहे. अंबालामध्ये सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केलंय. तिकडे चंदीगडमध्ये सुद्धा सायरन वाजतोय. तर अंबालामध्ये सायरन वाजवून नागरिकांना सतर्क यासाठी केलंय की जर कोणत्या क्षणी हल्ला झाला तर तुम्ही सतर्क राहा. ज्या पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं जशास तसं उत्तर दिलेलं आपण कालपासून बघतोय. त्यामुळे पाकिस्तानचे हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावलेले आहेत. भारतावरती हल्ला करण्यासाठी शिरलेली पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं भारताने पाडलेली आहेत. तर त्यांचं टेहळणी करणारं अवाक्स विमान सुद्धा पाडण्यात आलेलं आहे. पाकचे ड्रोन हल्ले सुद्धा भारतानं परतवून लावले आहेत. त्यांची F-16, F-17 विमानं, लढाऊ विमानं पाडणं म्हणजे यासारखी दुसरी पाकिस्तानची नाचक्की दुसरी नाही असं म्हणावं लागेल. पाकिस्तानचं एअर डिफेन्स तर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे.